टीईटीचा पेपर 3 लाखात कसा फुटला? शिक्षकांची टोळीच कोल्हापूर पोलिसांनी केली जेरबंद. महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या टीईटी परीक्षेपूर्वीच पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या आणि 3 लाखात पेपर देणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या प्रकरणी सोनगे येथून 4 शिक्षकांसह 9 जणांना अटक केली आहे, तर अन्य 9 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार महेश गायकवाड याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कराडमधून अटक केली. अटक केलेल्या आरोपींना 2 दिवसांची कोठडी मिळाली आहे. रविवारी राज्यभरात विविध केंद्रांवर 4,46,000 उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षेचा पेपर बाहेर काढण्यास प्रयत्न जिल्ह्यातील काही तरुण करत असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार यांना मिळाली. पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीनंतर सोनगे येथील शिवकृपा फर्निचर मॉलमध्ये छापा टाकला. त्यावेळी दत्तात्रय चव्हाण, गुरुनाथ चौगले, अक्षय कुंभार, किरण बरकाळे व नागेश शेंडगे हे त्या ठिकाणी टीईटी परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मूळ कागदपत्रे घेऊन टीईटी पेपरची झेरॉक्स देण्याच्या तयारीत असल्याचं आढळलं. या ठिकाणी पेपर घेण्यासाठी 5 विद्यार्थी देखील उपस्थित होते. या ठिकाणी विविध शिक्षण संस्थांची प्रमाणपत्रे, कोरे चेक, प्रिंटर, मोबाईल, 4चाकी वाहन असा 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय आनंद चव्हाण, गुरुनाथ गणपती चौगले, अक्षय नामदेव कुंभार, किरण साताप्पा बरकाळे, नागेश दिलीप शेंडगे, राहुल अनिल पाटील, दयानंद भैरू साळवी, अभिजित विष्णू पाटील व रोहित पांडुरंग सामंत यांना अटक केली आहे. त्यांचा अधिक तपास सुरू आहे. चौकशीत उघड झाले की साताऱ्यातील महेश गायकवाड हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून तोच टीईटी परीक्षेचा पेपर राहुल पाटील याला पुरवत असे. पाटील हा स्वतः एजंटमार्फत परीक्षार्थ्यांना पेपर देत असे व प्रत्येक विद्यार्थ्याकडून 3 लाख रुपये आणि शैक्षणिक मूळ कागदपत्रे घेत असे, असे पोलिसांनी माहिती देताना सांगितले. कोल्हापूर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट.